आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नावर दोन्ही राज्य सरकारांना केंद्रीय गृह मंत्रालयाची नोटीस। समन्वय समिती स्थान करूनही कोणतीही बैठक घेतली नसल्याचं त्यामुळे नोटीस बजावली। किशोरी पेडणेकरांना पुन्हा ईडीचं समन्स। पुढील आठवड्यात चौकशीसाठी बोलावलं। काही कागदपत्र ईडीने मागवल्याची माहिती। मंगळवारीही पेडणेकरांची 6.5 तास चौकशी। मी भ्रष्टाचारी आणि गुन्हेगार तर माझ्या लग्नाला का आला? उद्धव ठाकरेंनी माझं कौतुक का केलं? फोटो दाखवत राहुल कनाल यांचा सवाल। खिचडी आणि इतर घोटाळ्यात तुमचं नाव, राजीनामा द्या, कनाल यांचं राऊतांना आव्हान। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यांची बढती आणि बदल्या। दया नायक वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी तर राज्यातील 130 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या। परमवीर सिंह यांच्या विरोधातील खंडणी प्रकरणात गुन्हा घडल्यानंतर 5 वर्षांनंतर तक्रार। आरोप सिद्ध करणारे पुरावे आढळले नाहीत। सीबीआयकडून तपास बंद करण्याचा अहवाल सादर। शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या रिक्त जागा भरत नाही तोवर 12वीच्या प्रॅक्टिकल परीक्षांवर शिक्षण संस्था बहिष्कार घालण्याच्या पवित्र्यात। प्रॅक्टिकल परीक्षांचे साहित्य स्वीकारण्यात शिक्षण संस्थांचा नकार। आमदार बच्चू कडूंना अचलपूर जिल्हा सत्र न्यायालयाचा मोठा दिलासा। 2014च्या विधानसभा निवडणुकीच्या आरोपातून निर्दोष मुक्तता। बच्चू कडूंवर उमेदवारी अर्जात मुंबईतील फ्लॅट लपवल्याचा होता आरोप। रिझर्व्ह बँकेचा पेटीएमला मोठा धक्का। 29 फेब्रुवारीनंतर पेटीएम बँकिंग सेवा बंद। नियमांचं उल्लंघन केल्यानं कारवाई। नवीन ग्राहक जोडण्यासही बंदी।